या सरकारवरच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। इलेक्शनच्या आधी आम्ही कर्जमाफी करू, दिवसा लाईट देऊ, आम्ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करू, जेव्हा केव्हा अतिवृष्टी होईल, दुष्काळ येईल तेव्हा आम्ही भरीव मदत करू। पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला विसरलेला आहात, लाडक्या बहिणीला विसरलेला आहात, युवांना विसरलेला आहे। आता जे ते विसरलेले आहेत ते त्यांना आठवण करून देण्यासाठी, गजनी सरकारला आठवण करण्यासाठी हा फोटो घेऊन आम्ही आलेलो आहोत। अपेक्षा करूया, आज कृषी दिन आहे, या दिवसानिमित्त तरी हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने काही निर्णय घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो। पण आता बघू त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय काय घोषणा ते करतात। पुरवणी मागण्यामध्ये सगळ्यात बजेट मागणी जी आहे ती कृषी क्षेत्राशी करण्यात आली आहे, त्याविषयी नाही बघा, मला वाटत नाही की मोठी मागणी ही कृषी क्षेत्रासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या बाबतीत आपण जर खोलात जाऊन बघितलं तर कदाचित याला आपल्या शक्ती मार्गाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा काही तो विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या जेव्हा ते विषय सुरू होतील म्हणजे विभागने आम्ही त्याच्यावर नक्कीच तिथं बोलू। पण ज्या पद्धतीने मदत ही शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा आणि त्या विविध विभाग, आदिवासी, SC या सगळ्या विभागाला आणि तिथं असलेल्या लोकांना जी मदत मिळायला पाहिजे ती मात्र सरकारकडनं पैशाअभावी तिथं मिळत नाही। पण सरकार थांबतच नाही, 9.5 लाख कोटीवर आता लोन हे कर्ज सरकारचं त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि सर्व रेकॉर्ड हे पुरवणी मागण्यांचे हे सरकार तोडत चाललेलं आहे। म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। हे जे काय बॅलन्स शीट आहे ते बॅलन्स शीट सरकारचं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज आहे।